पाकची गुप्तहेर ज्योती भाजप कार्यकर्ती। ज्योती मल्होत्रानं भाजपचा प्रचार केला। व्हायरल फोटो मागचं सत्य काय? ज्योती मल्होत्रा याच सुंदर चेहऱ्याआड हिचे भारताविरोधात सगळे कारनामे सुरू होते। भारतात राहून पाकिस्तानचं काम करणारी ही ज्योती भाजपची कार्यकर्ती असल्याचा दावा केला जातोय। तिचे फोटोही व्हायरल करण्यात आलेत। डोक्यात भाजपचं चिन्ह असलेली टोपी आणि गळ्यात गमछा। फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की ही भाजपचीच कार्यकर्ती आहे। यासोबत आणखी एक फोटो व्हायरल होतोय। यामध्येही आपची टोपी आणि गमछा घातलेला दिसतोय। मात्र खरंच ही ज्योती भाजपची कार्यकर्ती आहे का? ती भाजपसाठी काम करतेय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया। भारताशी गद्दारी करणारी ज्योती मल्होत्रा ही भाजपची कार्यकर्ती आहे। तिनं आपसाठीही काम केलंय। डोक्यावर टोपी आणि गळ्यात गमछा घातलेला हा फोटो पहा। हे ज्योतीचे 2 फोटो व्हायरल होत आहेत। काहींनी तर हे फोटो पाहून संताप व्यक्त केलाय, तर काही लोक भारतीय जनता पक्षालाही ट्रोल करतायत। मात्र ही ज्योती खरंच भाजपची कार्यकर्ती आहे का? तिनं भाजपात प्रवेश केलाय का? याची आम्ही पडताळणी केली। याबाबत आम्ही तिच्या पोस्ट पाहिल्या, तसंच भाजपशीही संपर्क साधला। यासोबतच आम्ही या फोटोंची नीट पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। ज्योती मल्होत्रा ही भाजप किंवा आपची कार्यकर्ती नाही। भाजपचा गमछा टोपी घातलेला फोटो AI निर्मित आहे। ज्योतीनं भारताशी गद्दारी केल्यामुळं ती सध्या अटकेत आहे। ज्योती ही यूट्यूबर असून ती पाकिस्तानसाठी काम करायची। ज्योतीनं यूट्यूबच्या नावाखाली भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली होती। तिचा हा सगळा कारनामा उघड झाला आणि आता ती जेलमध्ये शिक्षा भोगतीये। तिच्या वाईट कृत्याची तिला शिक्षा मिळेलच। मात्र आमच्या पडताळणीत ज्योती ही भाजपची कार्यकर्ती होती हा दावा असत्य ठरलाय। सध्या देशभरात ज्योतीच्या गद्दारीच्या बातम्या सुरू असल्यामुळं AIच्या माध्यमातून निर्मित केलेला हा फोटो व्हायरल केला जातोय। त्यामुळे तुम्ही अशा फोटोंवर विश्वास ठेवू नका। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।